आता आज जिल्हाधिकाऱ्यावर येण्याचं काय कारण होतं? आज तुम्ही संप असताना पण आले, नेमकं काय? माझ्या गावामध्ये चिंचखेडा आणि शहाजतपूर वैजापूर तालुका दोन्ही तालुक्याच्या बॉन्डर शिवना नदी आणि शिवना नदीत एवढी अवधी धंदे चालू झालेले, ती वाहतूक ही तस्कर इतकं गुंडेगिरी झाली का लोकांना रस्त्याला चालून देईना. पण रस्त्याला की वाळू एवढी पडू राहिली, रस्त्याला लोकांना चालायला साईड भेटाना, ही दादागिरी चालू झाली. आणि या हुकुमशाहीला न्याय मागायला जिल्हाधिकारी कार्यालयात आलो मी, पण मला आजपर्यंत माझे 35-40 अर्ज झाले असेल, मला कुठला याच्या बाबतीत न्याय भेटना. व तहसीलदार येत नाही ना, मंडळाधिकारी फोन घेत नाही का, तलाठी फोन घेत नाही. आणि हे टोटल अधिकारी असे करता का वाळूवाले संघ कानाडोळून पाहून बाजूला निघून जाता आणि पोलीसवाले सुद्धा येऊ शकत नाही. ते म्हणजे तुम्हाला काय अर्ज द्या, तक्रार करा, काय करायचं करा, पण आम्ही कारवाई करते, आमचा काही संबंध नाही. हे मला ओढीचं उत्तर देऊन मला काढून देता. नेहमी प्रकार झाले की शिवना नदीत आजपर्यंत 26-27 वाहनं आमच्या परिसरात चालू आहे. एकाला कोणाला दंड धरला जाईना, कारण शासन याच्यावर फार दुर्लक्ष करू. जाताना चांगल्या माणसाला साईड भेटत नाही. याच्यानंतर अजून का असे कोणी रस्ते खराब केले, कोणाच्या वावरतून घालीन, कोणी पाईपलाईन तोडून टाकतील, कोणा काही केलं काही करतील. माझ्यावर हल्ला करायला आज 5-25 लोक आलते. मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलीसवाल्यांनी कुठली काही कारवाई केली नाही माझ्यावर, त्यांच्यावर किंवा याची दखल घेत नाही. काही काय येते मी कॉल करतो, पोलीसवाले सुद्धा येत नाही. याचा अर्थ काय झाला का तिथे सगळे मिनी भगत लोक झाले, यांच्यावर कानाडोळा का करत्या याची त्याने मला समजूत करून सांगायला पाहिजे. हे कारणामुळे येत नाही आम्ही. याच्यानंतर हे थडीवाले जे वाळूचे जे शेत आहे ते लोक त्यांचे पण पैसे घेतात, याच्यावर सुद्धा कुठली कारवाई नाही. याच्यावर सांगितलं होतं, पेपरला आली बातमी, तरी याने चौकशी कुठली केली नाही अधिकाऱ्यांनी आमची. अरे हे जे संबंधित लोक हल्ला करायला तुमच्यावर आलते, पोलिसांनी कारवाई का केली नाही? नाही केली कारवाई. मी पोलीस स्टेशनला कळवलं, पत्र दिलं, त्यांची पोहोच आणली, पण त्यांनी कारवाई नाही केली. याचा अर्थ काहीतरी त्यांचे लागून असतील. ते त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा तुम्हाला? यांच्यावर कठोर कारवाई करा हीच विनंती माझी जिल्हाधिकारी साहेबांना. आपलं नाव? भालचंद्र रामराव पाटील डुबे, राहणार चिंचखेडा, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. माझ्याकडे काही लोक मला दमबाजी करणार आले. मी आंदोलन केलं, माझे लोक तक्रारी झाले माझ्याकडे. हा 10-20 लोक माझ्या घरी आले. हा मला ते म्हणते आमच्या नाव दिले आणि मी दिले, पण तिला अर्ज स्वरूपात चौकशी करून मग सांगते. नाही आले लोक दम मारले झाले माझ्याकडे 10-20 लोक. हा मग सांगा ना, मी काय मा टाकते. अरे मी काय करणार, मी काय म्हणतो आम्ही चौकशी कारवाई काय केली, मी फक्त एटीएम गेलो, माझी कारवाई काय झाली. नाही दोनच तडीवाली वाळू चालू इकडून, दोनच तडीवाली वाळू चालू. त्याचं नाव काय नाही आले माझे विचारायचं. एकच म्हणजे बाबासाहेब शांताराम म्हणजे का वरून आले नाव, सारे शेतकऱ्याचे नाव वाळू गावात पुतळ्याला जाईल. आम्हाला माहिती काय म्हणलं किशोर, तो काय म्हणले काय नाही काय म्हणणे तो काय म्हणले म्हणजे तुम्हाला नंबर माझं आंदोलन करत नाही मी. नाव नव्हते वैयक्तिक नाव दिले ना तुम्ही, वैयक्तिक नाव दिले ना, दुसरा काही विषय नाही. आमच्या गावात पुतळ्यात जेसीबीने भरून वाहिली त्याला, आणि आमचं नाव नाही आलं पाहिजे ना, दुसरा काही विषय नाही.
आमचं काही आंदोलन करा वैयक्तिक नाव नका राखून तुम्ही काही नसताना नाव द्यायचे घेण्याचे त्यांचं म्हणणं नाही नाव दिले खरेच रोडवर आता ते काकांचे वळू वाटे का पोरांचे नाव आणि बापाचे नाव विचारायला म्हणजे मारायला चांगल्यासाठी नियोजन गावाचा विकास करा मोठे माणसं आहे एवढे लागले त्यांचा काय संबंध आपल्या गावामध्ये येतात अकोटमध्ये कसं आहे ज्याच्या गावात जास्त पाहायचं आणि काही वाळू आले कोण लागले नाही बाकीचे नाव नाही नाही मशाभूमीवर एवढं उचलले त्यात एकाच नाव कसं एवढं आलं हे विचारायचं काही पडत नाही ऐका ना मामा याचं नाव पुढे घेऊन काय म्हणतो आपल्या काळातले बी काही आहे सांगा ना कोण कोण याच्यामध्ये वरून आले कोणा दिले हेच विचारायला आलो आम्ही आम्हाला गावातून कोण आहे सारे नाव तर तुम्हाला माहित नाही पुरे मग गावातून कोणी असल्याशिवाय घे त्यांचं नाव सांगा आम्हाला मग. तुम्ही त्या शाखेत कोणी कोणाला माहिती मी असेल काय नाव सांगतो तुमच्या गावात मी काय नाव मला मी कशाला जाऊ तुमच्या गावात नाव सांगू मग आम्हाला होईन ना नाव यायला पाहिजे नाही होईन ना आम्हाला. होईन बरं जाऊ द्या माया वावरातून तर रस्ताच नाही गेले रस्ता म्हणून माझा जळगाव रस्ता मा नाही मी बंद करू शकतो का नाही आणि माया थडीला आम्ही पुतळ्यालाच वळू आणली हा ऐकून घ्या जेसीबी लावून आणली आणि त्याचा काही मला परिणाम होत नाही. समजा ठीक आहे झाली कारवाई माल काही वावर इकायचं नाही माल काही लोन काढायचं नाही मा सिव्हिल खराब आहे काही फरक पडत नाही पण गावात इथून तिथून आजोबापासून तर थेट टेंडर लोक भरेले टेंडर मध्ये चालू आहे मग हे बाकीच्या नावाने आमच्या दोघं भावाचे कसे हे दोघं वळवात नाही हे दोघं भावाचे नाव आता विचार करावा लागेल ना मग चौकशी करा तुम्ही एकदम तहसीलदारकडे एक जण काय किती गाव कोण नाव पाहिजे ना सांगणार नाव कोण दिलं त्याच्याकडे घ्या बघा. असं कोणाचं हे तर मला माहिती नाही. कोण आहे? गावात बसून काम बाकी आगे बाबा नाव नाही अर्धा राहील ना ट्रॅक्टर ड्रायव्हर कल्पनी किशनवाल्याचे नाव आता सुनील कोणाला माहिती त्याचं नाव आता पोट भरतो तो आमचं काय म्हणणं वैयक्तिक पहिले तेच केलं हे शासनाचे पैसे गौरवले दुसऱ्या मार्गाने गौरवले आम्ही शासनात चोरी करू राहिलो आमच्या पद्धतीने नाही, करू नाही, आमचं नाही, एकच चौकशी म्हणणं करा, माहिती आहे, तुम्ही आहे, आंदोलन करायचं ना चांगल्या कामासाठी करा. आम्हाला त्रास होईल असं करू नका. मामा, तुम्ही काय करायचं आमच्या तुमच्या गावापुरतं व्हा. आमच्या गावाचं नका बघू. तुम्ही तुम्ही करता आणि थेट मानून द्या लोक करा. आमच्या गावात सगळं गाव तर सगळ्याचे नाव यायला पाहिजे त्याच्यावर. दोघं जण यायला नाही पाहिजे असं मला म्हणणं आहे. इकडे काही बस बस करू टाका. वैयक्तिक नाव कोण नाही करायचं. तुम्ही काय करायचं कुठेच बंद नाही आता तुमच्या टाइम पाहिजे रे तो फक्त तुम्ही आमच्या येऊ नका माझं आंदोलन त्याची माहिती पाहिजे बाकी काय दुसरं काही घेणं मग चौकशी करा तुम्ही तुम्ही सांगितलं काय वाळूशिवाय खटपट कोणी करीत नाही तुमच्याशिवाय वाळूची खटपट कोणालाच काही घेत नाही बाबा रातभरी पण झोपा एक पण झोपा आमच्या गावात एक बी नाही आमच्या गावात मी सांगतो मी आता गावचा दोन्ही गावात एक बी नाही तिन्ही गावचे लोक म्हणते आमच्या गावात एक बी वाळू नाही. काय म्हणायचं तुम्हाला करताना लोक मागे करतात म्हणून काय त्याला पुढे करवाली आमच्या गावामध्ये एक बी विषय काय नाही. उराला? मग कारण मोठं कोण पडवलं? ते आता रेकॉर्डिंग ऐकली नाही ती ऐकलं खोटं आहे का याला फोनला लोक करतात मला मी माहिती
ते बरोबर रेकॉर्डिंग ऐकली मी ती आता त्याच्यामुळेच मी म्हणलं तुम्ही ऐका नाही, नाही, recording ऐकलं नाही, recording नाही. सगळ्याला तुम्ही कोणाला द्याल? तुम्ही माझा संबंध नाही. त्याचा काटा करतो मी जाऊन गावात नाही, नाही. गावातला असेल काय म्हणायचंय तुम्हाला काय काटा करायचं, काय करते? सांगा गावातला कोणी असं नाही, मी कसं वैयक्तिक सांगू? दोघांचे नाव काढायचं माझं हे म्हणणं नाही. तुम्ही आंदोलन करू राहिले तुम्ही स्वतः काटा का ना मग? बाबासाहेबांनी शांतारामच काय मला हे विचारायचं मग तुम्हाला बाबा शांतारामच नदीच करायला बरं, मी टाकलं का? तुम्हीच टाकली बरं टाकलं, काय करत जाऊ. काय करायचं काय काय करायचं आम्ही हा, बरं. धमकी देऊ नका तुम्हीच केले नाव मी सांगतो काही नाही कोणाने टाकले आम्हाला वेळ आला आम्ही आम्हाला सारे म्हणजे करू. कोणी माहिती त्या दिवशी आम्ही खेळतो. त्या दिवशी आम्ही उतरू रस्त्यावर काही फरक पडायचं नाही मला. चौकशी करता येते हा, मग? बरं, आपण चौघी. त्यांनी चौकशी होईल. आंदोलन करणार नाही. आम्ही सांगतो तो खाली फोन तोय तू आज सारखं सांगितल्याशिवाय आम्हाला सारखं रेकॉर्ड करून राहिलो, आम्हाला म्हणजे काय करणार रेकॉर्ड करून झाले रेकॉर्डिंग. तुमचं वारसा नको चालू. तू ना हे अरे तुम्ही बी वाहिले एवढे खड्डे पडून नका सांगू आम्हाला एवढे खड्डे होते तुम्हाला कोणती बी नव्हती तुम्हाला का? वळवणी व्हायली का आम्ही माहित नाही का रिकामे आमचे नाव द्यायला काय संबंध नाही. माझ्या वावरातून रस्ता आहे का चला तुम्ही पाहायला मामा तुम्ही चला माझ्या वावरात. मामा काय आलं साखरचं कानाचं नाव टाकलं हे वळवाते की दोघे माझं नाव आलं हे दोघं वळवाते की तुम्ही सांगा बरी आंदोलन करून राहिलं. हेच करून हेच गाडी कुठं घालून काय चला उद्याचा दिवस उद्या पाहू चला. शांतारामन बाबासाहेब दोघांचे दिसले का नाही? जास्तीत जास्त रस्ता मोकळा आहे. वरून नाव येऊन कलेक्टर आमचं नाव माहिती दोघांचे रेकॉर्डच नाही याला सातवारे नाही माहिती करायला कोण आमच्या गावात यायचं नाही दुनिया गेली माझं मी चालू ठेवतो. आमच्या गावात यायचं नाव दिले मग कोणा मग आंदोलन कोण करून परत काढून घ्यायचे. अर्ज करा नावाला दिले का त्या परत काढू आपण हो, जिंक ना आपलं. तुम्ही पोच काढा अर्ज कोणा नाव त्याची पोच आहे का मॅडम पंचनामे टिकून आदेश आला मा कामच नाही तिथे पंचनामे कधी करू राहिले विचारायचं. काल त्याची माग फिरायची गरज होती का तलाठी मॅडम मग काल पंचनामे करायला मी होतो का तुम्ही होते का हे कायला जाते तिथे करा ते पंचनामे मॅडम मग काय अख्खं गाव आहे तिथे त्या समोर. मी पाहिलं नाही का कोणला मॅडम मी सांगितलं तिला काही मग काय फिरायची गरज होती का त्यांची मॅडम तुमचं शिवार पंचनामे करायला फोन केला मला झोप नाही तिच्या माग फिरायचं काय संबंध होता तुमचा आणि आता अधिकाऱ्यावर आल्यावर एखाद्याला येऊ द्या तिथं त्याला जर नाही एक बाजू काढून टाकीन त्याची मग काय राहिले येऊ द्या कोण येत तिथं अधिकाऱ्या बरोबर आता आगटांच्या काय तुमचा काय पंचनामा करायचा होता काही काय संबंध होता यायचा पण तुम्हीच नाव दिले सारखं म्हणलं कोण मारायचा विषय नाही मारायचा विषय नाही याच्यामध्ये काय पडेल काय नाव चांगलं चांगलं आज आले का ते भामटे तुमच्या जवळ आले का कोणी चांगलं काम करू राहिला आले का कोणी भामटे काय संबंध आला भगवानला म्हणून राहिले भगवानला म्हातारी म्हातारी बरोबर म्हातारी माहिती
म्हातारी काय म्हणून राहिलो तुम्हाला बोलत नाही, तुमचा विषय सोडा. म्हातारी मला बोल राहिली, मी म्हातारीला बोल राहिलो. मग आम्ही काय म्हातारी काय सांगू राहिलो, काय सांगू राहिले ते म्हातारीला, विषय चालला म्हातारीला काय सांगू राहिले, म्हातारीचा माझा विषय चालला. ते का वाकड्याने बोल राहिलो म्हातारीला सांगू राहिलो, म्हणजे कटवळे लावले कटून दिसला काय चालू. काका ओ काका चला चला नाही दे बापून बोलत चला जाऊन ओ काका चला होय काय लोक काय मी कमी यांच्या नावानं बनबन काढली. कोण करू राहिलं तुम्ही पाहिलं, कोण करू राहिलं मग कोण करू सोडून हा दुसरंच कोण जास्त वाढ काम करूच नको. नाही नाही मी ऐकता नाही यांचं कोण काय बोलतं. मला कोणी काय केली हेच करू राहिले असं झालं. आता आपण काय करावं हे तरी पाहिजे ना. काही राहून जायचं आता काय या विषय सोडून द्यायचे. सोडत काय नाही नाही मग आता विषय नाही सोडायचं म्हणल्यावर मग आता मोबाईल सोडून नाव नका टाकून कोणाचे. मी नाही टाकलं बाबा नाव. नका करा नाही आम्हाला पाणी. आम्हाला नाही राहिलं चालून पाणी. मी तुमचं कुठं नाव टाकलं का? तुमचं आणि मग नाव कसं काय आले मग मला हे माझी म्हणायचं कायदेशीर सीट लढाई माझी मी लढाई चालत होतो. मी त्यांना माहिती आहे टाकून मी कारवाई करणार. मी हे नाही मुंबईत त्यानंतर पुन्हा दाखल केला. तू काय करायचं ते याची नाव झाली जरी काम होतं ते आपलं आमच्या गावात गट्टे घेऊन राहिले.